नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस बघा, जोरदार पाऊस, जबरदस्त तुफान पाऊस आहे. काल संध्याकाळपासून लागलाय आणि आणि आज आलाय आपला DJI Action 4 ब्लॉगिंग साठी नवीन कॅमेरा. आणि आता वरती जातो मी आणि सार्थकला दाखवतो, किती खुश होईल बघा. कधीपासून तो वेट करतो. शिपमेंट थोडी पावसामुळे डिले झालेली, म्हणून मी तिकडे जाऊन कलेक्ट केली आहे. आणि फायनली आपला DJI Action 4 आलेला आहे. चल मग अनबॉक्सिंग करू. आणि मित्रांनो, फायनली प्रोडक्ट आपल्या हातात आहे. आता करूया अनबॉक्सिंग. कॅमेरा इथं घे. अनबॉक्सिंग Amazon. हो, DJI Osmo Action 4 स्टँडर्ड कॉम्बो मागवलाय आम्ही. आता करू ओपन बॉक्स. प्रोडक्ट ओपन. सील्ड आहे आणि करू आता सील ब्रोकेन. एक बॉक्स आहे यामध्ये, ॲक्सेसरीज याच्यात आहेत. आणि हा आहे आपला मेन कॅमेरा DJI Osmo Action 4. पहिला कॅमेरा बघू, कारण मेन प्रोडक्ट तोच आहे ना आपला. हा DJI कडून मला काय पैसे वगैरे काय भेटणार नाही, पण तो माझ्या चॅनलसाठी मी घेतलेला आहे कॅमेरा, म्हणून एक आठवण म्हणून याची एक अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकतोय माझ्या चॅनलवर. बघा कसं कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे. याच्या आधी आम्ही याच्याने शूट करायचो. कॅसन कंपनीचा 4K कॅमेरा होता. त्याची क्वालिटी तुम्ही बघितलीच असेल ना. जेव्हा पण बाईकवर असायचं तेव्हा आम्ही याच्याने शूट करायचो, पण हा वॉटरप्रूफ नव्हता. आणि हा फुल वॉटरप्रूफ आहे. आता पाऊस असला तरी पण हेल्मेटला माउंट करून ठेवू शकतो मी. आता हे ठेवूया साईडला. यांचं कंपॅरिझन मी तुम्हाला नंतर दाखवीन. आज पाऊस आहे, नाही तर आजच मी व्हिडिओ बनवला असता. दोघांमध्ये किती डिफरन्स आहे आणि काय काय फरक आहे ते. आणि इथं भेटते आपल्याला याचा केस भेटतो, ॲल्युमिनियम केस, सेफ्टी केस आहे कॉम्बोमध्ये. 1 2 3 4. हा बघा, हा याचा केस आहे, कॅमेऱ्याचा कवर आहे असा. ह्याच्यात टाकायचा आहे, तो ओपन होतो, कॅमेरा जाईल त्याच्या आतमध्ये. सेफ्टीसाठी आहे मस्त. आणि हा एक दिला आहे हेल्मेट माउंट. हेल्मेटला स्टिक करून कॅमेरा माउंट करू शकतो आपण. आणि हा याचा DJI Action 4 घेण्याचं मेन कारण म्हणजे हा मॅग्नेटिक माउंट. याचा डायरेक्ट कनेक्ट होतो मॅग्नेटनी. आणि इथे 2 क्लिप दिल्यात. काढायचं असेल तर क्लिप खेचून काढू शकतो. आणि मॅग्नेट एकदम भरपूर स्ट्रॉंग आहे, निघणार नाही लवकर. आणि DJI Action 4चा मेन फायदा हा आहे की आपण वर्टिकल व्हिडिओ पण शूट करू शकतो, रीलसाठी किंवा शॉर्ट्ससाठी. हा साईडला ठेवू. आता आपण कॅमेरा पण साईडला ठेवू. आणि हा एक दिला एक्स्ट्रा त्यांनी लेन्स कवर. तर याच्यावर स्क्रॅचेस झाले तर आपण हा रिप्लेस करू शकतो. आणि कॅमेऱ्याची मेन गोष्ट, मेन वस्तू आपल्याकडे आता आली आहे ती म्हणजे कॅमेऱ्याची बॅटरी. बघूया, कंपनी सांगते 2 तास तरी बॅकअप देणार ही बॅटरी. बघूया किती देईल. जेव्हा मी याची व्हिडिओ बनवेन या कॅमेऱ्याची पूर्ण कॅसनचं, माझ्या जुन्या कॅमेऱ्याची आणि DJIच्या कॅमेऱ्याची कंपॅरिझन व्हिडिओ बनवेन, दोघांमध्ये क्लॅरिटीमध्ये किती डिफरन्स आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो.
इथे पुश करायचं आहे पुढे बॅटरी कंपार्टमेंट आणि इथून टाकायची आहे बॅटरी आपल्याला आणि लॉक. आणि इथे दिला आहे USB-C पोर्ट, इथून चार्जिंग करू शकतो आपण आणि माईक पण इथूनच अटॅच करू शकतो. आणि शक्यतो मेमरी कार्डचं हे बघा इथे स्लॉट दिलेला आहे मेमरी कार्डसाठी. ह्याच्यात इनबिल्ड मेमरी नाही आहे. काढूया मग आता लेन्स कवर कॅमेऱ्याचा आणि करूया ऑन. आपला गणपती बाप्पा मोरया. पॉवर ऑन. आणि पॉवर ऑन झालेला आहे. आणि कसा वाटला आमचा ॲक्शन कॅमेरा नक्की सांगा. हा अनबॉक्सिंग व्हिडिओ आता इथे संपवतो मी. आणि या दोन्ही कॅमेऱ्यांचा कंपॅरिझन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. दोघे मी बाईकवर माउंट करून एक व्हिडिओ बनवेन दोघांचा. प्रत्येकाचा अँगल किती येतो काय येतो दाखवेन तुम्हाला आणि दोघांमध्ये किती डिफरन्स आहे. आणि अपग्रेड केल्यावर जेव्हा याची पहिली व्हिडिओ बनेल मोटो ब्लॉग आपला तेव्हा तुम्ही सांगा कमेंट करून की कॅमेऱ्यामध्ये दोन्ही कॅमेऱ्यामध्ये किती फरक पडला. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.